ती बातमी आहे भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढण्याच्यासाठी केलेल्या तयारीच्या संदर्भातली। अर्थातच त्यातला पहिला मुद्दा असा उपस्थित राहतो की भारतीय जनता पार्टी किती ताकदीनं मैदानात उतरतीये। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपानं पूर्ण तयारी केली आहे आणि त्या अनुषंगानं निवडणूक समितीची घोषणा सुद्धा झाली आहे। या निवडणूक समितीमध्ये 20 जणांचा समावेश आहे। त्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हा एक केंद्राचा प्रतिनिधी या नात्यानं चेहरा आहे। त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आमदार प्रवीण दरेकर सुद्धा त्यात आहेत। मुंबई महानगरपालिकेच्यासाठी लढल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये विनोद तावडे सुद्धा आहेत। अमित साटम हे तर स्वाभाविक आहे, ते मुंबईचे विद्यमान अध्यक्ष आहेत। त्याच्या जोडीला मंत्री आशिष शेलार, महाराष्ट्राचे विधिमंडळातले सध्या विधानसभा अध्यक्ष नात्याने जबाबदारी असलेले पण पक्षात स्थान प्राप्त असलेले मुंबईचे नेता म्हणून राहुल नार्वेकर आहेत। त्यांच्या जोडीला मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत आणि आमदार अतुल भातखळकर आहेत। अतुल भातखळकर हे दीर्घ काळापासून मुंबई भाजपाच्या निवडणूक यंत्रणेचं संचालन करत आले आहेत। त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना या समितीमध्ये ठेवण्यात आले। पटकन एकदा महेंद्र जोली यांच्यापर्यंत पोहोचूयात। महेंद्र जोईल, ही जी काही 20 जणांची समिती आहे त्या समितीला उत्तर देण्याच्यासाठी शिंदेंनी काही माणसं नेमली आहेत का? ती कोण आहेत? प्रसाद सर, या संदर्भात जे ते अद्याप काही ती माहिती नाही आहे। मात्र या ज्या 20 जणांच्या यादीमध्ये शिंदेंचं काय रणनीती असणार आहे किंवा शिंदे या संदर्भात काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ह्या सगळ्या संदर्भात भाजप कुठेतरी निवडणुकीच्या प्रचारात अग्रेसर आहे आणि त्याच अनुषंगाने ही जी 20 जणांची जी यादी आहे ती तयार करण्यात आली आहे। आणि अतुल भातखळकर हे पश्चिम उपनगर आहे, मुंबई उपनगरात यात जे आहेत ते अग्रेसर आहे ते पाहायला मिळतात। आणि तिकडे मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहे, उत्तर भारतीय मतदार असतील, परप्रांतीय जे मतदार असतील, त्या या सगळ्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जे ते खंबीरपणे उभे राहून नगरसेवक निवडून आणतील या अनुषंगाने अगदी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात। मला पटकन अगदी 30 सेकंदामध्ये सांगा, याच्यामध्ये ज्या 20 जणांची नावे आहेत त्याच्यामध्ये एखादा उत्तर भारतीय हिंदी भाषिक माणूस आहे का आणि कोण आहे? प्रसाद सर, यामध्ये जर पाहिलं गेलं तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते विनोद तावडे असतील आणि मुंबईचे भाजपचे सध्याचे अध्यक्ष आहेत ते अमित साटम, आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर या सगळ्या बड्या नेत्यांची नावं आहेत। त्यामुळे ठीक आहे, जर पाहिलं गेलं तर पीयूष गोयल हे मुंबईकरच आहेत यामध्ये, विनोद तावडे बिलकुल महेंद्र, प्रश्न हा मुंबईतल्या हिंदी भाषिकांना भारतीय जनता पार्टी कसा संवाद संपर्क करणार हा होता। आपण या निमित्तानं परत बोलत राहू। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी।